काही सुरू झालं. मला मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या निवडणुका ह्या नगरपालिकेच्या घोषित होतील. कदाचित येत्या आठवड्याभरामध्ये होऊ शकतील किंवा केव्हा होऊ शकतील. नगरपालिकेचा टप्पा संपला की लगेच त्या निकालाच्या दिवशी किंवा त्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील. कारण डिसेंबरमध्ये लोकसभेचं अधिवेशन आहे आपण सोडा, पण विधानसभेचं सुद्धा सत्र निवडणूक नागपूरचं हे त्या ठिकाणी मला सुद्धा 8 डिसेंबर पासून 2 आठवड्याचा कार्यक्रम प्रारूप कार्यक्रम त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मधल्या कालावधीमध्ये निकाल दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाने घेतल्याच पाहिजे. आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल असल्यामुळे त्या निवडणुका 31 जानेवारी पर्यंत महापालिकेच्या सहित होतील. राज्यभरामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर या महापालिकेबरोबरच अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. तो एक तिसरा टप्पा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राहू शकतो.